ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय फुललिया भरल्या रंगा. ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय फुललिया भरल्या रंगा. चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा, आणि भुललाशी काय वरलिया रंगा. गणपा, तुला सांगतो, या अशा मायावी जगतात आहे ना, सर्व या मायावी जगाला पाहून असेच बुरळून जातात आणि आपला रस्ता चुकतात. तुला सांगतो, चोखोबांचे अभंग म्हणजे ना जीवनाचं सार आहे, सार. काय तात्या, आपणच सोपा मार्ग सोडून काटकुटाचा मार्ग निवडतो आणि आपल्या नशिबाला दोष देतो. आता ऊसाच पाना, लागवडीचा एवढा सोपा सुलभ कमी कष्टाचा मार्ग असून आपण काय करतो, जुन्या पद्धतीने 2-3 डोळ्याचं बियाणं भरपूर लावतो आणि आपला खर्च आणि मेहनत वाढवतो. आणि याच्यामुळेच आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो ना तात्या. गणपा, तू या शेतामध्ये ना कमी कष्टात आणि कमी खर्चामध्ये जी पद्धत सांगितली ना, ती एक नंबर आहे, मला आवडली बाबा. आता मला सांग, ही रोप 1 महिना वयाची होईपर्यंत त्यांना असं काय पोषण दिलं पाहिजे का ते असे सदृढ झाले पाहिजे? तात्या, एकदा का नर्सरीत रोप तयार झाले, त्या नर्सरीत रोपासाठी मादन कंपनीचा प्राईम युद्ध खताचे ड्रिंचिंग किंवा स्प्रिंग जर आपण केले तर आणखी सुद्धा रोप आपण बळकट बनवू शकतो. तात्या, त्यासाठी पहिले म्हणजे 126100 आणि 130045 या ग्रेडचे लिटरला 5 ग्रॅम, तसेच महादनच्या चिलेटेड कार्बोनेटचा लिटरला 1 ग्रॅम वापर रोपे सशक्त आणि तेजदार बनवतात. तात्या, दुसरे म्हणजे कॅल्शियम नायट्रेट 5 ग्रॅम आणि विद्राव्य बोरॉन 1 ग्रॅम फवारणी पिकाला कणखर बनवते. तात्या, अशा प्रकारे रोप 1 महिन्यात चांगले तयार होते, त्याला भरपूर पानं आणि मुळे येतात ना, अशी रोप लागवडीसाठी तयार होते. हे बघ गणपा, आता माझं रान बी तयार झाले, मी शेणखत वगैरे टाकून तयार झाले, त्याच्यानंतर हिरवळीचं खत टाकून तयार झाले, सरी टाकून तयार झाली. आता पुढं काय करायचं ते सांग. तात्या, ऊसाच्या लागवडीसाठी सरीची रुंदी फार महत्वाची. आता आपण पाहिलं, ऊसाला निसर्गात वाढीसाठी उत्पन्नासाठी निसर्गाने एक वरदान दिलेले. जेवढी आपण रोपाला जागा जास्त देऊ तेवढे ते सूर्यप्रकाश खेचते, तिची वाढ चांगली होती आणि उत्पन्न बी वाढते. तात्या, आपण बेटामधल्या एका ऊसासाठी 1 स्क्वेअर फूट जागा सोडली तर आपल्याला कापणीच्या वेळी 40,000 ऊस सुद्धा मिळू शकतात. या पद्धतीने आपण अंतर जर मेंटेन केलं तर आपल्या एकरला 4,500 ऊस लागू शकतात. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या खताचं जर आपण व्यवस्थित नियोजन केलं तर आपल्याला एका जागेवर 9 ते 10 सुद्धा ऊस याच्यामध्ये मिळू शकतात. 40,000 ऊस म्हणजे सरासरी एक ऊस जर 2.5 किलोचा भरला तर आपले 100 टन पक्के. त्यासाठी आपला जर सऱ्या तयार झाल्या तर ठिबकच्या नळ्या आथरून किंवा पाटपाणी देऊन पूर्ण सऱ्या ओल्या कराव्यात. वापशावर सरीत 2 फूट अंतरावर 4 ते 6 इंचावर कुदळीच्या सहाय्याने कोल्या बनाव्यात आणि त्यामध्ये आपल्या त्या कोल्यामध्ये आपल्याला महादन कंपनीचा क्रॉपटेकचा बेस्ट डोस द्यावा. एकदा का आपण खताचा डोस माती आड केला तर त्यावर आपण तयार केलेली रोपं लावावी आणि त्याला भक्कम मातीचा आधार द्यावा. कुली घेताना ती शक्यतो सरीला आडवी करावी आणि आडवी केल्यानंतर त्याच्यात रोप किंवा टिपरू सुद्धा त्या सरीत आडवं लावं आणि जसं जशी लागवड होईल तसं तसं त्याला पाणी द्यावं. म्हणजे काय होतं, रोप व्यवस्थित सेट होते. तात्या, आता बेसर डोस काय टाकायचा याची चर्चा आपण उद्या करू. काय लक्षात? चालेल. महाधन